आजकाल आल्या आल्या गेटवर कोणीतरी विचारलं अण्णा घड्याळ सुटलं तर आता वेळ काय जुळणं झाली. त्याला म्हटलं घड्याळ सुटलं त्यामुळे वेळ जुळणं झाली, पण वधूवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजावी एवढी आणि प्रार्थना आणि जगदंबेच्या चरणी नक्की करेल. पण अशा प्रकारच्या लग्नाच्या भाषणामध्ये एखाद्या वाचाळवीरासारखं काहीतरी बरळायचं हे बरं वाटत. तुझे मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार दिलीपण्णा मोहिते पाटील यांची पुतणी आणि संजय शेठ मोहिते पाटील यांची सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी श्रुतिका आणि विजयराव शिंदे पाटील यांचे चिरंजीव प्रसाद यांचा शुभविवाह संपन्न झालाय. खरं तर पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे यायला थोडा विलंब झाला, पण आजकाल आल्या आल्या गेटवर कोणीतरी विचारलं अण्णा घड्याळ सुटलं तर आता वेळ काय जुळणं झाली. त्याला म्हटलं घड्याळ सुटलं त्यामुळे वेळ जुळणं झाली, पण वधूवरांच्या आयुष्यात सुखाची समाधानाची तुतारी वाजावी एवढी आणि प्रार्थना आणि जगदंबेच्या चरणी नक्की करेल. गमतीचा बाजूला राहू द्या, परंतु वधूवरांना आई जगदंबा जे जे इच्छित असेल, जे जे सुख असेल ते सगळं देव. खरं तर आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या माता भगिनींना लेकींना मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला असतो. मातृत्व असतं ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारखं, कर्तृत्व असतं ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं आणि नेतृत्व असतं ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं. आणि असा मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा असलेली आमची मोहिते पाटील कुटुंबातली सुकन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी श्रुतिका ही शिंदे पाटील कुटुंबात आज खरं तर त्या कुटुंबाचा भाग बनली आहे. आणि जशी दुधात साखर मिसळावी तशी ही मोहिते पाटील कुटुंबाची सुकन्या शिंदे पाटील कुटुंबात मिसळून जाऊन त्या कुटुंबाच्या नावलौकिकाची गोडी वाढवावी अशा जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. वधूवरांना सुखी वैवाहिक जीवनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. दोन्ही सुख घड्याळ आणि तुतारी एकत्र त्यांनी जे मांडणी केली, खरं म्हणजे हा एक मंगल प्रसंग असतो. त्या कुटुंबातला त्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे आणि त्या ठिकाणी असली राजकारणाची अशा प्रकारची भाषा करणं हे एखाद्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. त्यामध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या तुम्ही टाळ्या घेऊ शकता, पण हे संस्कृतीमध्ये बसत नाही. ही त्यांची शिकवण कोणी दिली, त्यांना कशी दिली, काय म्हणाले हे मला सांगता येणार नाही, परंतु ही संस्कृती नाही. एखाद्याच्या लग्नाला गेले नम्रपणे त्यांचं अभिवादन करावं, नम्रपणे त्यांना शुभेच्छा द्याव्या, पण अशा प्रकारच्या लग्नाच्या भाषणामध्ये एखाद्या वाचाळवीरासारखं काहीतरी बरळायचं हे बरं वाटत नाही. 5 वर्षामध्ये जो खासदार निधी असतो तो खासदार निधी कोल्हेंना मतदारसंघामध्ये हे करता आले नाही, संपूर्ण वापरता आले नाही, त्याबद्दल काय सांगू? मी बघितलं नाही त्यांनी काय कसं किती वाटलं काय झालं, पण त्याला यंत्रणासुद्धा तेवढी जबाबदार असते. एखाद्या खासदाराचा निधी वाटला गेला नाही असं जरी दाखवत असले तरी खासदारांनी त्या संदर्भात पत्र दिलेली असतात, पण त्यांची वर्क ऑर्डर होणं, त्यांची जोपर्यंत बिलं निघत नाही तोपर्यंत तो निधी अखर्चित दाखवला जातो. त्यामुळं कदाचित अमोल कोल्हेंनी 5 वर्षातले 25 कोटी खर्चसुद्धा केले असतील, पण कदाचित तसे दाखवले नसतील. मला नाही वाटत कुठला खासदार आपला निधी अखर्चित राहावा म्हणून अशा प्रकारचं करतो. हा म्हणजे असेल काहीतरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.